मित्रांनो, नाशिकचा खरात बाबा, भोंदू बाबा याचे कारनामे जे आहेत ते दिवसेंदिवस उघड होतात. मात्र याच्याबद्दल जसे जसे नवीन नवीन तथ्य पुढे येत आहेत, तर प्रत्येक तथ्य जे आहे, प्रत्येक गोष्ट जी आहे ती लोकांसाठी नवीन आहे. लोक तिथं एक लक्ष लावून बघतात. त्याचं कारण माहितीये काय? श्रद्धेला धंदा बनवला या लोकांनी. श्रद्धेचा ज्यावेळेस धंदा बनतो त्यावेळेस सर्वसामान्य लोक सुद्धा प्रत्येक गोष्टीकडे आता सावध होऊन बघायला लागले. अनेक संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या खरातला कशाची कमी होती जेणेकरून त्यांनी इतक्या लोकांचं आयुष्य बर्बाद केलं. आणि यानं तर केलंच, पण याच्यासोबत भरपूर नेते जे आहेत, भरपूर लोक जे आहेत याच्यात सहभागी आहेत. विशेषतः आपण जे बघतोय की कथितरित्या आरोप केले जातात ते रुपाली चाकणकर. मात्र आता अंजली दमानी आज ज्या पंजाबमध्ये एका लग्नाला गेल्यात आणि त्यांनी तिथून जे काही पाठवलंय तेच मी आजच्या तुम्हाला व्हिडिओत सांगणार आहे. कोणत्या नेत्यानं खरातला किती कॉल केलेत, आजचा मुख्य विषय तोच आहे. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. सामाजिक कार्यकर्त्यात अंजली दमानिया, अख्खा महाराष्ट्र त्यांना ओळखतोच. या अंजली दमानिया सध्या एका लग्नासाठी पंजाबला आहे आणि पंजाबमधून ते इथल्या नेत्यांना, इथल्या तपास अधिकाऱ्यांना, इथल्या गृहमंत्र्यांना काही देऊ इच्छितात. तो म्हणजे सीडीआर. हा सीडीआर म्हणजे काय? तुमचे कॉल डिटेल्स जे आहेत, कॉल डिटेल रेकॉर्ड्स. हा सीडीआर जो आहे हा शक्यतो म्हणजे आपल्या भारतात तरी तो कायद्यानं नियम आहे की सीडीआर ही वैयक्तिक मालमत्ता आहे. कोणत्याही एसपी किंवा त्याच्या वरच्या अधिकाऱ्याच्या स्वाक्षरी शिवाय तो सीडीआर कोणाला मिळत नाही, किंवा कोणी एकमेकांना काय फोन केले आपण एकमेकांना नाही समजून घेऊ शकत. एक गोपनीय माहिती, एक गोपनीय दस्त त्याला म्हटलं जातं. असा एक सीडीआर अशोक खरातचा अंजली दमानिया यांना मिळतो आणि त्या राज्याच्या मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांना पाठवायचं म्हणतात. काय नेमक्या सीडीआर मध्ये? या सीडीआर मध्ये असं आहे की या अशोक खरातला कोणी किती कॉल केले किंवा यानं कोणाला कॉल केले. बरं, हा सीडीआर रिपोर्ट जो आहे हा नॉर्मल कॉल्स आहेत, ज्याच्यात व्हॉट्सअप कॉलचा समावेश नाहीये. तर या भोंदू बाबाला रुपाली चाकणकर, ज्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला, या रुपाली चाकणकरांनी या अशोक खरातला 177 कॉल्स केलेत. त्याच्यानंतर प्रतिभा चाकणकर, ज्या रुपाली चाकणकर यांच्या बहिणी आहेत, यांचे 236 कॉल्स आहेत अशोक खरातला. याच्यानंतर नंबर येतो तो म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा. एकनाथ शिंदे यांनी अशोक खरातला 17 कॉल्स केलेले आहेत आणि हे सगळे नॉर्मल कॉल सांगतोय मी. एकनाथ शिंदेच्या याच्यामध्ये 10 इनकमिंग आहेत आणि 7 आउट गोईंग कॉल आहेत. त्याच्यामध्ये साधारण 21 मिनिटं अशोक खरात आणि एकनाथ शिंदे यांच्यात संभाषण झालंय, असं हे जे आरोप आहेत हे अंजली दमानिया यांनी त्यांनी पाठवलेल्या तथाकथित सीडीआर रिपोर्ट वरून केलेले आहेत. हे मी पहिले सांगतो की हा सीडीआर रिपोर्ट जो आहे तो कोणताही सध्या राज्याकडून किंवा तपास अधिकाऱ्यांकडून नाही आलेला, तो अंजली दमानिया यांना प्राप्त झाला आणि ते आता राज्याच्या तपास अधिकाऱ्यांना द्यायचं म्हणतात, पण त्यांनी त्याच्यावरून केलेले आरोप तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगतो. त्याच्यानंतर आहे भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे कॉल्स आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि सध्या राष्ट्रवादी पक्ष वादाची एक भूमिका ज्यांची आहे, वादग्रस्त भूमिका, तसे सुनील तटकरे यांचे अशोक खरातला 8 कॉल्स आहेत. मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांचा 1 कॉल जो आहे तो अंजली दमानिया यांनी त्यांना केला असल्यास सांगितलंय. त्याचबरोबर आता अशोक खरात सोबत सगळ्यात जास्त कोण बोललंय तर यामध्ये नाव आहे तृप्ती खरात, हे पहिलं नाव आहे. दुसऱ्या नंबरवर आहे रुपाली चाकणकर. 33,727 सेकंद रुपाली चाकणकर अशोक खरातशी बोललेले आहेत. 33,727 सेकंद. आता तुम्हीच हिशोब करा किती मिनिटं झाले असतील ते. त्याच्यानंतर आता अंजली दमानिया यांनी हे सांगताना हे म्हटलं की इतका वेळ कोणताही गुरु जो आहे तो आपल्या शिष्याशी, शिष्य गुरुशी इतका वेळ नाही बोलत, कारण गुरुला भरपूर कामं असतात, कारण गुरुचे भक्तही तेवढेच असतात. त्यामुळे एकाच भक्ताला जर गुरु एवढा वेळ देत असेल तर बाकी भक्तांचं काय होणार? प्रश्न तसा सहज आहे, अंजली दमानिया यांनी विचारला. त्याच्यानंतर बघा काय, दीपक लोंढे हे तिसरं नाव आहे. दीपक लोंढेचे 189 कॉल झालेत. 30,529 सेकंद हा दीपक लोंढे बोललाय. आता या खरातला कतार, US, अर्थातच युनायटेड स्टेट, व्हर्जिन आयलंड अशा देशांतूनही अनेक कॉल जे आहेत ते अशोक खरातला या आलेले आहेत. एक जर पाहिलं आपण तर महिला आयोगाचे अध्यक्ष, या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी ज्यावेळेस रुपाली चाकणकर होत्या त्यावेळेस त्या कार्यालय देत नाही अशी एक तक्रार होती. आता ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष 33,000 सेकंद म्हणजे बघा तुम्ही 550 मिनिटं होतात आणि जवळपास 9.25 तास होतात.
म्हणजे काही महिन्यांमध्ये जर 9.25 तास हेच बोलत होते, तर मग यांनी लोकांचे कामं कधी केले? बाबांनी इतर शिष्यांना वेळ कधी दिला आणि आयोगाच्या अध्यक्षांनी पीडित महिलांना कधी वेळ दिला? हा प्रश्न सतावतोच आहे. मात्र हे सगळे कॉल्स पाहिले, या सगळ्या गोष्टी पाहिल्यात, तुम्हाला काय वाटतं? नक्की कळवा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.